आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। पिंगळवाडे यात्रेत लाखोची उलाढाल, यात्रा उत्सव शांततेत। पिंगळवाडे येथे 60 ते 70 वर्षांची अखंड परंपरा जपत पिंगळवाडे तालुका बागलाण येथील ग्रामस्थांनी श्री मतोबा महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करतात। ही यात्रा एका नंदीची अर्थात बैलाच्या नावाने होणारी यात्रा आहे। या यात्रेच्या औचित्याने यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाली। यात्रा दिनांक 3 व 4 जानेवारी रोजी संपन्न झाली। यात्रेच्या निमित्ताने पिंगळवाडेसह बागलाण तालुक्यातील विविध गावातून भाविक हजारो संख्येने उपस्थित होते। तसेच यात्रेचा सुद्धा मनमुराद आनंद लुटला। यावर्षी सुद्धा यात्रेत संसार उपयोगी साहित्य, खेळणी, राहत पाळणे, खाद्यपदार्थांची दुकाने इत्यादी दुकाने व्यावसायिकांमार्फत थाटण्यात आली। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान व्यावसायिकांकडून व ग्राहकांकडून लाखोंची उलाढाल झाली। तसेच या यात्रेचे वैशिष्ट्य, कुठलाही व्यावसायिक रिकाम्या हाताने कधीच परत गेला नाही। चांगल्यापैकी आलेल्या आपल्या मालाची विक्री करूनच घरी परतत असतो। ग्रामस्थांच्या मार्फत सुद्धा त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट व्यवस्था मुबलक प्रमाणात करून देण्यात आली, ते सुद्धा अगदी नाममात्र शुल्क कमिटी आकारून। व्यापाऱ्यांमार्फत एकच चर्चा कायम असते, पिंगळवाडे गावाची यात्रा कायमच लाभदायक असते। याच यात्रेच्या अनुषंगाने पिंगळवाडे गावात सलग 2 दिवस रात्रीच्या वेळेस सुखलाल बाबूलाल बोराडीकर यांचा मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 3च्या सुमारास भव्य कुस्त्यांची दंगल गावाच्या पश्चिमेकडील बाजूस आयोजित करण्यात आली। या यात्रेत या कुस्ती दंगलीत जास्तीत जास्त रोख रूप बक्षीस देण्यात आली। यात लहान मुलांपासून कुस्तीगिरांना सहभाग घेतला होता। विशेष बाब, या कुस्ती दंगलीत मुलींची कुस्ती लक्षणीय ठरली। शेवटची मानाची कुस्ती 11,000 रुपयांची ग्रामस्थांच्या वतीने लावण्यात आली। या मानाच्या कुस्तीसाठी ऋत्विक राजपूत धुळे, रफिक पंजाबी मालेगाव ठरले। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे।